भाजपचा अर्ज बाद झाला आणि प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले। शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज हा छाननीमध्ये बाद झाला। पनवेल शहर नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपला शहरामध्ये निवडणूक सोपी जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत विनय मात्रे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। विनय, आता भाजपचा उमेदवार इथे बिनविरोध निवडून आलेला आहे, उमेदवारी अर्ज बाद का झाला, काय कारण त्या संदर्भातली समोर आली आहेत? नक्कीच भाजपने तरी पनवेलमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे। आता जसं पनवेलमध्ये चित्र आहे तसंच चित्र इतर महानगरपालिकेमध्ये देखील होण्याची शक्यता आहे। कारण काल 3 वाजेपर्यंत बेबी फॉर्मचा जो काही राडा सुरू होता किंवा त्याबाबतचे जे काही राजकारण सुरू होतं ते 3 वाजता संपलं होतं। त्याच्यानंतर छाननी अर्जांची छाननी ही खऱ्या अर्थाने सुरू झाली होती आणि आता छाननीमध्ये एकमेकांवरती आरोप करणं, एकमेकांनी कोणत्या गोष्टी लपून त्या अर्जामध्ये भरल्या नाहीयेत याची सगळी छाननी विरोधक किंवा सत्ताधारी पण त्याच्या विभागात करतात। त्याच्यामुळे पनवेलमध्ये जे रोहन गावंड म्हणून शेकापचे उमेदवार त्यांच्या अर्जाच्या छाननीवर त्यांचा अर्ज हा बाद ठरला। त्याचमुळे नितीन पाटील जे आहेत भाजपचं त्यांचं खातं उघडलेलं आहे आणि ते विजयी झाले त्यामध्ये। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये पण आपण जर पाहिलं की नवी मुंबईमध्ये पण अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले आहेत की अनेक उमेदवारांचे अर्जामध्ये त्यांनी अनधिकृत बांधकाम असल्याचं नमूद केलेलं नाहीये किंवा त्यांचं अनधिकृत बांधकाम आहे मात्र ते त्यांनी दाखवलं नाही। अशा सगळ्या अनेक गोष्टी एकमेकांच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे अजून काही आजच्या दिवसभरामध्ये छाननीमध्ये काही उमेदवार बाद होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद विनय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।